पाणी पिलं आहे. 1.5 दिवस पाणी 2 दिवस आम्ही पाणी पिलं नव्हतं, पण आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या तोंडात आणून पाणी वगैरे. त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टरांच्या समोर डॉक्टरांच्या हस्तेच पाणी पिलं सांगितलं आयव्ही फ्लूइड घेतलं तर त्याचं थोडंसं पब्लिकचं बघा म्हणून पब्लिकचं बघा तुम्ही. तो तात्या काय आंदोलन आपल्याला तर माहीत होतं का? कालचं आंदोलन आम्हालाही माहिती आहे. जसं माहीत झालं सरांनी आम्हाला सांगितलं, आम्ही तिकडे गेलो. आमचं माहीत नाही सर लगेच म्हणले की तुम्ही आज पण झालं. कुठं तिथं तुम्हाला सांगितलंच नाही आजचं आम्ही दोघं जाऊन ते करून आलो. टीमने सहकार्य केलं लगेच दुपारी. काही तरी गोष्ट घडली तर आंदोलन संपून जाईल. विचार घेण्याबद्दल थोडं सकारात्मक सगळे कार्डिओलॉजिस्ट पण आले होते. सोबतच घेऊन गेला होता. मग त्यांना पुढे पाठवलं. आपण पुढे एखादं लागलं तर प्रायव्हेट नेहमी जे तुम्ही बोलत पुढे जाईल आदेशाचं नाही. आजपर्यंत आपण येऊ कशासाठी आपण हे करतो साहेब? मीडियावरती किमान नागपूर अधिवेशनामध्ये किमान 6 दिवस मीडियामध्ये, तरी शासन 6 दिवस कंटिन्यू मीडियाच्या माध्यमातून ही भूमिका मानते. शासनाचं काय तुम्ही निरोप घेऊन आलेला जिल्हाधिकारी साहेबांना बाईट बाजूला देतो. बाजूला थँक्यू. जिल्हाधिकारी सर, शासनाचा काय निरोप घेऊन आला? हो बोलतात माझं. डेलिगेशनच्या बाबतीत आपली चर्चा झाली, निर्णय झालेला तोच नाही, आम्ही पाठवणार नाही होतो. आमच्या कोर कमिटीचा निर्णय झाला इथला की आम्ही कुठलं शिष्टमंडळ पाठवणार नाही आहे. आमचे 2 प्रश्न आहेत साधे. तुम्ही जरी प्रश्न घेऊन आला तुमच्या हस्ते आम्ही उपोषण सोडू, आम्हाला त्यांनी पण यावं अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही कॉमन आहोत, वंचित शोषित आहोत. तुम्ही घेऊन या डेली, तुम्ही ते पत्र घेऊन या, प्रश्नाचं उत्तर देणार सोडून देऊ आम्ही. उपचाराच्या बाबतीत थोडंसं सिव्हिल सर्जन इथंच आहे, परत डिस्कस करते आपल्या. आणि चेकिंगला प्रतिसाद देतो, कारण आम्ही कुठले आय व्ही कोर्स वगैरे काय घेतो.
तर 2 महिने शासन येणार आहे. कार्डिओलॉजिस्ट आज आले होते त्यांचं पण आम्ही IV फूड्स घेते तर 2 महिने शासन येणार नाही. आत्ताच्या अनुभव आमच्या 2 महिने आम्ही हेच करत असायचं. तोपर्यंत आम्ही वर पण पोचलेलो असू. किडनी फंक्शन टेस्ट ऑलरेडी मॅडम म्हणजे त्यात काजळीचं काहीतरी लक्षण आहे. हां तेच किडनी LFT KFT म्हणतो आपण त्या आयुष्यामध्ये दिलं ते किडनी फंक्शन टेस्ट बरोबर होते त्यांच्यासाठी आयुष्य आपण त्यांनी आग्रह करून मागे आग्रह करतो आयुष्य त्यांनी यावेळेस आपला BP आज पण थोडा जास्त होतो सकाळचा जो 8/106 160 इव्हनिंगचं तुमचं 160/110 पर्यंत चाललेलं BP पण थोडा वाढलेला पहिल्या दिवसापासून आता वाढलेला सरकारचं काय निरोप तुम्हाला दिलेला आहे सरकारने? सन्माननीय लक्ष्मण आटे साहेब श्री नवनाथ आबाजी आम्ही सोमवारी पालकमंत्री महोदय याच पद्धतीनं कराड साहेब मुंबई साहेब सोमवारी डेलिगेशनबाबत चर्चा केली होती तर त्याच पद्धतीनं आता त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यत्वे त्यांचं जे आरोग्य तब्येतीच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून आपण उपाययोजना इथे केलेल्या आहेत. सुरुवातीला डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आणि CS जे व्हिजिटिंग होतं तर त्या पद्धतीचं नियोजन केलं होतं. ॲम्ब्युलन्स होती आता मागच्या 4 दिवसापासून कार्डियक ॲम्ब्युलन्स 3 दिवसापासून कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि फिजिशियन हे पण आहे. सिव्हिल सर्जन होते आजही सिव्हिल सर्जन आज प्रायव्हेट कार्डिओलॉजिस्टसुद्धा सकाळी इथे आले होते. त्या पद्धतीने दोघांनी त्या आरोग्याच्या बाबतीमध्ये चर्चा करायची होती. आबांचं नवनाथ आबाजींचं LFT-KFTमध्ये काही फायंडिंग्स होत्या आणि आतेसाहेबांचं ECGमध्ये होतं. त्या पद्धतीने मुख्यत्वे ती चर्चा करण्यासाठी ते आलो होतो. त्या पद्धतीनं त्यांना विनंती केली. त्यांनी कालपासून पाणी पण सुरू केलं होतं त्याबद्दल त्यांचा आभारी मानले आणि जे त्यांचे विषय आहेत त्याबद्दल चर्चा केली. कार्यकर्त्यांना आव्हान करा तुम्ही घोषणा लक्ष्मण हाके यांची तब्येती चिंताजनक आहे याची तुम्ही अधिकृतरित्या शासनाला माहिती दिलेली आहे का? दिली तर कधी दिली? ज्या पद्धतीनं त्यांची तब्येत आहे तर सुरुवातीपासून इथे आपली 24 तास मेडिकल टीम असते आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स सुद्धा इथं स्टेशन ठेवलेली आहे. ज्या फायंडिंग आहेत त्यानुसार स्पेशलिस्ट असतील कार्डिओलॉजी फिजिशियन हे सुद्धा इथे असतात. सिव्हिल सर्जन सुद्धा काल दिवसभर इथे होते. आज सकाळपासून सुद्धा सिव्हिल सर्जन स्वतः आहेत आणि प्रकृतीवर त्यांच्या दोघांचे नजर ठेवून आहेत आणि त्या पद्धतीचं ज्या आवश्यक उपाययोजना आरोग्याच्या दृष्टीने आहे तर त्या सुद्धा करण्याचं प्रशासनाने पूर्ण नियोजन केलं. त्या अनुषंगानं काही तपासण्या त्यांच्या करायच्या होत्या ज्या की हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात. त्याबाबत त्यांना विनंती केली की
की काही वेळासाठी आपण ती तपासणी जी आहे तर त्याकरिता आपण परवानगी द्यावी आणि त्या पद्धतीनं ते टीम जी आहे ते आपल्याला टेस्ट करून पुढे टेस्ट करायचं होता. तर त्या पद्धतीनं त्यांना सिव्हिल सर्जनची विनंती केली होती. त्या पद्धतीने मी पण त्यांना विनंती केली की आपण ते टेस्ट करून घ्यावा आणि त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या एलएफटीमध्ये थोडेसे बदल होते. आयव्ही फ्लूची त्यांना आवश्यकता आहे तर ती सुद्धा विनंती त्यांना केलेली आहे. अधिकाऱ्यांनी जे आवाहन केले ते शांततेमध्ये आंदोलन करावं. तेही त्या पद्धतीने मी सर्वांना म्हणेल की सर्व प्रशासन जे आहे ते त्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांची आणि कोर्टींची चर्चेमध्ये आहे आणि सोमवारी माननीय पालकमंत्री महोदय आणि गोरे यांच्यासोबत आले होते तर त्या पद्धतीने ती चर्चा घेतली. तर त्या अनुषंगानं सर्वांनी सहकार्य करावं आणि या 1-2 गोष्टींमध्ये सहकार्य करावं अशी त्यांना मी विनंती केलेली आहे. सरकारला तुम्ही माहिती दिली आहे का? आपला अभ्यास जो असतो तो जाड असतो. पूर्ण मेकॅनिझम असेल सर्जन असतील गृह विभाग असेल म्हणजे कलेक्टर ऑफिस IDC असेल तर त्या पद्धतीने ती रिपोर्टिंग आपली चालू असते. धन्यवाद. उपोषणाबाबत काही चर्चा झाली त्यांच्या संदर्भात? या ठिकाणी उपोषणाबाबत तोडगा वगैरे निघतोय का उपोषणासंदर्भातल्या तोडग्यावर काही चर्चा झाली आहे का त्यांच्यासोबत? छोटा नाही जाऊ देऊ नका त्याला. थोडं शांततेत राहा कारण की कलेक्टर साहेबांची बाईक चालू होणार आहे पुढे. रेकॉर्ड कर तुझ्या मोबाईलमध्ये. नाही मुख्यत्वे मी त्यांच्या तब्येतीबाबत चर्चा करण्यासाठी आलो होतो आणि त्याच पद्धतीनं सोमवारी जी पालकमंत्री महोदयांसोबत आणि चर्चा झाली होती की एक डेलिगेशन ज्यामध्ये जे मुद्दे आहेत तर त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील आणि ती चर्चा करण्यात येईल त्या पद्धतीची विनंती केली आहे. कोर कमिटी आहे त्यांना आणि दोघांच्या तब्येतीबाबत सुद्धा त्यांनी सहकार्य करावं अशा पद्धतीचं मी आवाहन केलं. उपोषण मागे घेण्यासाठी काही तोडगा वगैरे काढण्यात येतो काही शासनाशी वगैरे बोलणं झालं तुमचं? त्या बाबतीतच जर डेलिगेशन जर शासनापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः डेलिगेशनसोबत चर्चा करतील अशा पद्धतीनं पालकमंत्री महोदय सोमवारी आले होते तर त्या पद्धतीचं चर्चा झाली होती तर त्या अनुषंगाने मी पण आता तेच चर्चा केली त्यांच्यासोबत. तर लवकरच मी त्यांच्याशी परत चर्चा करून कोर कमिटीसोबत परत तसं मी कळवतो. मात्र जे शिष्टमंडळ आलं होतं ते खाली हाताने गेलं ते वैयक्तिक शिष्टमंडळ असावं असंही हाकीम म्हणतात. नाही तसं जे पालकमंत्री महोदय आले होते तर ते कम्युनिकेशन घेऊनच आले होते की ज्या मंगळवारी कॅबिनेट होती आणि कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वेळ घेऊन त्यामध्ये तिथे चर्चा करण्यात येईल असं तर त्या डेलिगेशनचं स्वरूप होतं. आता त्यांची देण्यात आलेले आहे. धन्यवाद. प्रकृती आहे सध्या नाजूक सांगितली जाते वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं. तुम्ही काही विनवणी वगैरे केली त्यांना उपचार घेण्यासाठी? हो पहिल्या दिवसापासूनच आपलं वैद्यकीय सर्व ज्या व्यवस्था लागतात त्या आपण पुरवलेल्या आहेत आणि दोघांच्या तब्येतीमध्ये वेगवेगळ्या आहे फाइंडिंग्स आहेत तर त्यानुसार जे आवश्यक औषधोपचार असतात ते देण्याचा प्रयत्न करतो. कार्डियक ॲम्ब्युलन्स एक आपण इथं स्टेशन ठेवले आहे. डॉक्टर पूर्ण वेळ असतात
आणि कार्डिओलॉजिस्ट आज सकाळी येऊन गेले होते. दोघांच्या तब्येतीमध्ये काही फाइंडिंग्ज होते. एका नवनाथ वाघमारे त्यांच्या फाइंडिंगमध्ये LFT KFTचं फंक्शन ब्लड टेस्टमध्ये थोडासा कमी जास्त होतं, तर ते आपण त्याबद्दल IV फ्लूइड लागतं त्याबाबतीत विनंती केली आहे. आणि ECGमध्ये हाके साहेबांचं त्यांचं ECGमध्ये थोडासा हे होतं, तर त्याबाबत पुढे 1-2 टेस्ट करायचे, त्याच्याबाबत विनंती केली. काल रस्ता रोको झाला, दापोली मिळवण्याचा प्रश्न झाला. जिल्ह्यामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. तुमचं काय आव्हान आहे? काही मनाई आदेश वगैरे जारी केला? उपोषणकर्ते यांनी सुद्धा त्या पद्धतीचं आवाहन केलं आहे की शांततेमध्ये आंदोलन करावं. आणि काल रस्ता रोको झाला, तो काही वेळामध्ये क्लिअर झाला. आज दुपारी तसा थोडा काही अल्प कालावधीसाठी झाला होता, पण उपोषणकर्ते यांनी पण त्याच्यामध्ये आवाहन केलं. तर त्या अनुषंगानं सर्व आंदोलनकर्ते आणि जे सपोर्टर आहेत त्यांनाही मी तेच आवाहन करेल की शांततेमध्ये आंदोलन करावं. तर ते रस्ता रोको किंवा कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीनं कोणतीही गोष्ट करू नये.